हाय फ्रेंड्स, न्यू ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आम्ही आता निघालोय. आमचं दुसरीकडे घर आहे, तिकडं सर्व कुलूप बिलूप लावून मस्तपैकी बघू शकताय. पूर्ण मंडळी बघा, चिल्लर पार्टी पण. आणि सगळे आता चाललेत गावाकडे. म्हणजे आता गावाकडे नाही, म्हणजे इथून दुसरीकडे पण घर आहे आमचं. तिकडं आम्ही सगळे आता शिफ्ट होणार आहे. इकडे कुणी राहत नव्हतं, लग्न होतं म्हणून. हे राहतात म्हणजे भाऊ वगैरे, पण इथं लग्न होतं म्हणून आम्ही सगळे इथं होतो. याच्यावर काय कोणाला दोन शब्द बोलूशी वाटतं. मीनाक्षी बायदार लग्नामध्ये जास्तच फिरल्यामुळं आजारी पडले. वरात पण गाजवल्यामुळं, रात्री वरात नसल्यामुळे सगळे आजारी पडलेले आहे. फायनली आपण दुसऱ्या घरी आलेलो आहोत. आणि बघू शकताय की पाठीमागं मी पहिल्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं, त्यामुळे काही म्हणजे याला पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता. आमच्या गावाकडे दिवाळीचा सुट्टीचा जो ब्लॉग होता त्याच्यामध्ये तुम्ही हे घर पाहिलं असेल. तिकडचं पण आमचं ते, हे पण इकडं पण आम्ही इथं आलेलो आहोत. पप्पा इकडंच होते, त्यामुळे लग्नासाठी आम्ही सगळे तिकडे होतो. कारण की गाया वगैरे आणि शेळ्या असल्यामुळे आम्हाला तिकडं जाता आलं नाही त्यांना टाकून. पण त्याच्यामुळे बघू शकताय मित्रांनी. बघू शकताय की पाठीमागे जी केळी आहे त्याची एवढी मोठी केळ आहेत. ओय शपथ यार हीच मजा असते गावाला. एकदम जस्ट मी आता या पाठीमागून तोडून आणली आहे एवढी मोठी केळी. अजून स्वीटीन त्याने यायची आहेत, मीनाक्षीन त्याने वगैरे अजून ते पोहोचलेलं नाहीत. मी, आई आणि माझी भाषी आम्ही तिघंच आलोय पुढे. या मित्रांनो केळी खायला. आम्ही फायनली इथे आलो. आजच्या नंतर सगळ्यांच्या नंतर हे आलेले आहेत. हे दोन्ही पण पेशंट आहेत. मीनाक्षी तर ऑलरेडी त्याची 12 वाजलेले आहेत चेहऱ्यावर. हिच्या ते 12 नंतर 14, 15, 16 सगळे वाजलेले आहेत. आम्ही आताच केळी तर काढली, त्यांना माहिती पण नाहीये.
बघू शकताय मीनाक्षी इथं आहे ना गहू कापायला आले आणि इथंच बसून घेतले. आत्ताच एवढीशी पास झाली बाईची. आणि इथं बघू शकताय की लिडो ही गेम चाललेली कधीपासून. आणि ही आमचे ब्रो जवळजवळ 2 तास झाले त्यापासून इळ्याला धार लावण्याचं काम करतात ते, अशी वहिनी साहेब बोलतात. आणि आमच्या ताई साहेब आहेत, त्यांनी व्हिडिओ काढण्यासाठी अर्धी पास कापलेली तिकडे, पण व्हिडिओ तयार झालेला नाही फायनली. तो तुम्ही त्यांच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला जाऊन बघू शकताय. दुर्गा भुतांबरे असं तुम्ही सर्च मारून बघू शकता त्यांचा व्हिडिओ. कारण की 1.5 तास झालेला आहे त्या व्हिडिओसाठी, त्यांची अर्धी पास झाली एक. त्यानंतर आपल्या पण हातामध्ये इळा थांबवण्यात आलेला आहे. आता आपल्याला पण इथं गहू कापायचा आहे, पण गहू कापण्याचा माझा कुठलाही मूड नाहीये. पण बघू तरी आपण ट्राय करूया एकदा. जसं की मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आणि सनसेट बघू शकताय की पूर्णपणे गेलेला आहे. आणि इथं पाठीमागं गहू कापायचं काम चालू होतं. मगाशीच मी त्याचा ब्लॉग बनवला होता इथे. आणि इथे पाठीमागं आहे आमची चिल्लर गँग, जे इथे शेतामध्ये आम्हाला उळा बनवायचा आहे. पण हे सर्व हरभरा वाळून गेलेला आहे, तरी पण आम्ही उळा बनवणारच आहे. आणि त्यासाठी मी त्यांना कामाला लावून दिले आणि मी इकडं मस्तपैकी ब्लॉग बनवतोय. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब, फॉलो, लाईक सर्व करा, कारण की असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.